आपण कोणाला विचारतो? माणसाला विचारतो. मला घरामध्ये अमकी अमकी वस्तू आणायची, कोणाला विचारतो? आपण आपला पगार झाल्यावर आम्हाला बाजारातून हे आणायचंय, कोणाला विचारतो? कधी आपण हे पवित्र आत्म्याला विचारलं आहे का? जो तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा देवाने विचार म्हणून दिलेला आहे. विचारलंय कधी? विचारलंय कधी? आपण कधी विचारलं का? देवाचं पवित्र वचन सांगतं, तुम्हाला मी अनाथ सोडणार नाही. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. तर सत्याचा कैवारी म्हटलेला पवित्र आत्मा मी तुम्हाला काय म्हणून दिलाय? विसार. आणखी बोला, मी तुम्हाला पवित्र आत्मा, सत्याचा कैवारी, तुमच्यासाठी मार्गदर्शक असा दिलेला आहे. कसा दिलेला आहे? पवित्र आत्मा कशाने दिला आपल्याला? बोला, पवित्र आत्मा कशाने दिला? कधी विचारलंय त्याला? विचारलंय कधी? माझा मार्गदर्शक कोण आहे? तर माझा मार्गदर्शक पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या पाठीमागे म्हणा, माझा मार्गदर्शक पवित्र आत्मा आहे. मला तो माझ्या येशूने, माझ्या पित्याने मार्गदर्शक असा दिलेला आहे. त्याचा आदर आपण कधी केलाय? कधी त्याचा रिस्पेक्ट केलाय? कधी सकाळी झोपतून उठल्याबरोबर कधी म्हटलो थँक्यू पवित्र आत्मा? कधी म्हटलो? आपण जातो ना जातो देवाच्या लोकांना, तोच आपल्या अगोदर कोणतरी जातो आणि तो त्याच्या जीवनात सक्सेस होतो. आपण उशिरा पोहोचतो. काय कारण? कारण आपण देवाच्या आत्म्याचा बरोबर घेऊन जात नाही. तो आपल्या बरोबर आहे. शैतानाने तुम्हाला आणि मला असं बनवलेलं आहे की आपण देव विरहित जीवन जगावं, आपण पवित्र आत्म्याच्या विरहित जीवन जगावं. यासाठी शैतान आपल्याला रोज आणि रोज देवाच्या आशीर्वादापासून पाठीमागे ओढत आहे. काय बोलावं याची चिंता आणि काळजी करू नको. तर तुझ्या मुखातून कोण बोलेल? पवित्र आत्मा बोलेल. मग आपण बोलताना कधी हा विचार केला का, मी जे बोलतो ते माझ्या मनचं आहे की पवित्र आत्म्याचं आहे? मी जे गातो ते माझ्या मनापासून गातो की पवित्र आत्म्यापासून गातो? मी जे देवाचं वचन वाचतो ते मी स्वतः वाचतो की पवित्र आत्मा मला ते देतो? मी जी प्रार्थना करतो ती आत्म्याने भरून करतो की स्वतःच्या मनाने करतो? कधीच नाही. देव बापाने लक्षात घ्या, अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचं मार्मिक गुज आणि रहस्य आहे. जगात पापाचं वेतन मरणानं सर्वांचा नाश ठरला गेला. तेव्हा परमेश्वर देवानं आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. जगाची आणि पापाची क्षमा होण्यासाठी पिता परमेश्वराने अखिल मानवासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आपण त्या पुत्राच्या बरोबर चालत आहोत, त्या पुत्राच्या बरोबर राहत आहोत, त्या पुत्राच्या बरोबर आदर करत आहोत, त्या पवित्र आणि पुत्राची आपण इज्जत करत आहोत. प्रति दिवशी त्याचा आदर करत आहोत, रोज आणि रोज त्याच्यावर प्रार्थना करत आहोत. पण त्या तुम्हाला आणि मला पुनरुत्थानाच्या दिवशी काय सांगितलं? मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. कसं सोडणार नाही? कसं सोडणार नाही? अनाथ म्हणजे कोण? अनाथ म्हणजे कोण? त्याला कोणी नाही, त्याला आई नाही, वडील नाही. त्याला लोक काय म्हणतात? आई वडील वारले त्याला काय म्हणतात? तो भागवलाय, अनाथ आहे. ज्याचा एक भाऊ आहे तो भाऊ मरण पावला, त्या बहिणीला काय म्हणतात? हिला भाऊ नाही.
तुम्हाला अनाथ सोडणार कसं सोडणार नाही तर मी तुम्हाला माझा पवित्र आत्मा विसार म्हणून दिला प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड त्या पवित्र आत्म्याला त्याचं काम आपण तो देतो का घरात बायको किती हुशार असते अन्नाच्या पुढे जर लई झाली तो काय करतो सांगा काय करतो काय करतो एकच नाही टाकी काय करतो कारण त्या कुटुंबाचा जो मोहके आहे जो कुटुंब चालवणार आहे तो तिचा पती आहे घरातील लेकरांचा तो बाप आहे त्याची जबाबदारी आहे कमवून आणणं सर्वांना घरात व्यवस्थित आणून ठेवणं आणि पत्नीची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे पत्नीची ते व्यवस्थित वापरणं लेकरांवर व्यवस्थित संस्कार करणं लेकरांसाठी नित्य प्रार्थना करणं नित्य लेकरांना देवाच्या सानिध्यात ठेवणं कारण देवाशिवाय जगात सर्व अशक्य आहे प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आणि मागच्या 2 दिवसापूर्वी आपल्या 37 नंबर लागला कॅम्प ग्राउंड मध्ये पाहिला आमचं लक्ष फक्त एकच चालू होतं काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय मार्क एकदम कमी मार्क 12वीला त्याला 58% मार्क पडले सीएटी परीक्षा दिली त्या सीएटी परीक्षेला त्याला किती मार्क पडले 53 म्हणजे 54 जवळ सगळे असतील याचा नंबर कुठंच लागणार नाही काय करायचं ते प्रयत्न संजय बद्दल एक दिवसभर इकडून फिरून 16 तास सांगतो तिकडे टेन्शन 8 दिवस 10 दिवस फिरला का मग जोडी मस्त मला सांगायचं बरं असं झालं काय शांत अशक्य गोष्टीला देव शक्य करणार अशक्य गोष्टीला देव शक्य करणार एक जर मला म्हटलं मला 5 लाख रुपये भेटले तरी तुमच्या पोराचा नंबर लागणार नाही मी त्याच्याकडे पाहिला नाही सांगितलं धन्यवाद आभारी आहे कारण शैतान तुझ्यातून माझ्याजवळ बोलतोय आता 100% नंबर लागला आता 100% नंबर लागला पण कसं काय कळतंय तुम्ही एवढे सुशिक्षित आहात एवढं तुम्हाला जगाचं समजतं एवढं सगळं चाललंय एवढे लोक लाखो रुपये डोनेशन घेतात हे करतात ते करतात मी त्याला सांगितलं तू माझा दुश्मन नाही तू माझा एकदम जवळचा माणूस आहे तू चांगला अभ्यासक आहे तू तुझ्या अभ्यासाप्रमाणे सांगतोय की नंबर लागणार नाही म्हणजे याचा अर्थ असा की हे अशक्य आहे हे अशक्य आहे देवाचं वचन सांगतं अशक्य गोष्टीला शक्य करणारा परमेश्वर मेसेज रात्री आला रात्री मिस्टर संजीवनी मला टपकन पोहोचवलं रात्री छोट्याचा नंबर फर्स्ट राऊंड मध्ये आपल्याला पुण्यामध्ये लागलाय आनंदराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजला मी सांगितलं आत्ताच्या आत्ता लगेच ताबडतोब ते अकाउंट फ्रीज करून टाका म्हणजे तिथे लगेच 1000 रुपये ऍडमिशन फायनल करून टाकू बाकी पुढे बघू काय करायचं मग दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या कॉलेजला तिसऱ्या राऊंडला तिसऱ्या कॉलेजला दुसरीकडे कुठे लागतोय काय होतंय कसं काय होतंय म्हटलं काही शांतपणे थोडं रुपये 1000 कर तिथे फिक्स कर मग आपण देवाच्या लोकांना त्याच कॉलेजला फक्त नंबर लागला बाकी कुठंच नंबर लागला सुरुवातीचा मेरिट जे असतं ते हाय मेरिट असतं आणि नंतर लो मेरिट होतं बरोबरच आहे सर नंतर नंबर लागायला पाहिजे होता ना
पहिलं मेरिट जे आहे ते हाय आहे. पहिल्या मेरिटला 58 मार्कामध्ये 53 मार्कामध्ये पहिल्या मेरिटला फर्स्ट राऊंडला नंबर लागतो. मग सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, स्टेट राऊंड याच्यात लागायला पाहिजे. बाकी कुठंच नाव नाही. बाकी कुठंच नाव नाही. खाली यायला पाहिजे आणखी. पहिलं मेरिट जे आहे डिक्लेअर झालं त्या मेरिटपेक्षा पाठीमागचे त्याच्या मागचे विद्यार्थी चालले पाहिजे की नाही. त्याच्या मागे यायला पाहिजे की नाही सांगा. बाकीच्या कॉलेजला कुठे नंबर लागायला पाहिजे की नाही. कुठंच लागणार नाही. कुठंच लागणार नाही. आणि मग सचिव मागे माझं दोघं खाजगी मला म्हणला काय झालं रे बाबा हे मेरिट असं लोअर होतं. मग काय झालं. म्हटलं काही झालं नाही. आपला देवाचा आत्मा तिथे गेला आणि त्याने काम केलं आणि नंतर सिलेक्ट केल्यावर सगळे वेबसाईट बंद करून टाकले. देवाचं पवित्र वचन सांगतं जे मनुष्याला अशक्य आहे ते माझ्या येशूला शक्य आहे. अशक्य गोष्टीला शक्य करणारा परमेश्वर देव आहे. आता नंबर लागला आता विषय पण आता सगळ्या गाडीचं निवडून घालायचं आणि 4 वर्ष त्याला पुण्यातच ठेवायचं. देवाचं पवित्र वचन जेव्हा परमेश्वर आपल्या बरोबर आहे, जेव्हा आपण आत्म्याने खरेपणाने देवाची सेवा करतो तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसं मी तो फॉर्म घ्यायला गेलो काल परवा दोघांना घेऊन. तसा मी एकटाच 1993 मध्ये संजीव बदलचा फॉर्म आणायला औरंगाबादला गेलो इंजिनियरचा. 1993 जेव्हा तो 10वी पास आउट झाला. त्याच्यानंतर जेव्हा त्याचं 12वी पास झाला 95-96 तेव्हा त्याला परत लोणीला नेऊन घालायला असाच मी गेलो होतो. दादा नव्हत्या लोणीमध्ये. आणि जेव्हा लोणीत त्याला त्रास झाला तेव्हा त्याला आणायला मी रात्री परत असा गेलो होतो आणि त्याला घेऊन आलो होतो. आणि आता छोट्याला नेऊन घालायला म्हणजे ऍडमिशन करणार परत देवाच्या लोकांना परमेश्वर देव त्याच्या लेकराची गरज पूर्ण करणार आहे. पूर्ण करणार. आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर अनोळखीपणा काहीतरी वाटलं पाहिजे की काहीतरी अनोळखी आहे कॉलेजमध्ये. शिक्षक येते आमचे सगळं बोलते, एचओडी येते आमचे सगळं बोलते. जी मॅडम त्याला पूर्ण एचओडी पूर्ण 4 वर्ष त्याची सगळं चाललंय ती मॅडम सोडायपर्यंत मला हात जोडून मला फादर काय चाललंय, फादर कसे आहेत, फादर आपलं आहे का, फादर कपडे काय येते. आज गेल्यावर सगळे मुलं ओळखीचे, इकडे ओळखीचे, तिकडे ओळखीचे, दुसरीकडे हॉस्टेल ऍडमिशन केल्यावर सगळे ओळखीचे, सगळेच ओळखीचे. आणि देवाच्या कृपेने देवाचं वचन सांगतं परमेश्वर देव त्याच्या लेकराची काळजी आणि चिंता. कमीत कमी 4 ते 5 लाख प्रत्येक वर्षाचा खर्च आला असता. किती खर्च आला असता? 4 ते 5 लाख. देवाच्या कृपेने काल आम्ही ऍडमिशनला गेलो. ऍडमिशन घेतलं फक्त 6,500 रुपये. प्रेज द लॉर्ड. 6,500 रुपये. देवाच्या लोकांनो, प्रभू जेव्हा त्याचे लोक अज्ञाने आणि खरेपणाने त्याची सेवा करतात तेव्हा देव त्यांच्या बरोबर पवित्र आत्मा ठेवतो आणि तो पवित्र आत्मा जगाची वृद्धा वाढत करतो. कारण तो म्हणतो मी तुला भित्रेपणाचा नाही तर मी तुला सामर्थ्याचा आत्मा दिला आहे यासाठी की तू जाऊन संपूर्ण जगावर अधिकार करावा. कारण मी तुला हे सर्व वचन म्हणून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन रोज आपल्या जीवनात ठेवा. रोज प्रभूला आपल्या जीवनात स्थान द्या. रोज प्रभूला म्हणा प्रभू
आमच्या जीवनात ये, प्रभू तू आमच्या लेकराच्या जीवनात ये, यासाठी की देव त्यांना त्याच्या लेकरांना आशीर्वाद द्या. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. आता नंबर लागला, सगळंच झालंय. घरी आल्यावर आम्ही घरी उशीर आलो. आम्हाला वाजले जवळजवळ 11 साडे 11. ठीक आहे झाले. पावणे 12 वाजल्यावर अख्खं गाव झोपलेलं आणि आम्ही 3 जण आलो सगळं व्यवस्थित करून. बाहेर मी गेटवर हवना वाजल्याबरोबर त्याची मम्मी वरून पळत खाली आली. त्याच्या पाठीमागे रेखा पळत आली. त्याच्या पाठीमागे लेकरं उठून सगळे आले. बिटू आलंच होता सगळे आले आणि सगळे आमच्याकडे आश्चर्याने पाहिजे लागले की तुम्ही आलं का तो? हा काय झालं, कसं झालं? सगळं प्रभूने व्यवस्थित. सर्व देव त्याच्या लेकरांची चिंता करायची. तू आपल्या मार्गात तुझा देव परमेश्वर याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. आणि दोघं पण एकदम अतिशय आनंदी झालो, अतिशय आनंदी झालो. छोट्या आमच्या बरोबर होता म्हणून आमच्या डोळ्यात आम्ही पाणी येऊन दिले नको. आम्ही दोघं अतिशय आनंदी झालो. नंबर लागला, सगळं झालं, हे झालं ते झालं. आमचं जेवणावरचं भार उडून गेलं. जेवायचे की नाही जेवायचे, जेवायचे की नाही जेवायचे. सकाळी घरातून यांना पहाटे 4:30 पावणे 5 वाजता काढलं होतं. परत रात्री 12 वाजता घेऊन आलं. संजीव ब्रदर छोट्या गाडीवर उतरून पायी चालायला लागले. अरे म्हणलं काय झालं? काय कंबर समजा आहे की नाही. मग मला मी पायी चालत हो म्हणे. शिरूरच्या पुढे उतरल्यावर करायला गेले 2 मिनिटे काय कंबर गेलं. थोडं अजून पुढे आलं आणखी थोडं करायला काय झाले, पाय गेले. अजून पुढे आल्यावर आणि मी पायी चालत होतो. दोघं बापने पायी निघले आणि मी गाडीवर. तेवढ्या राहण्यात 11 वाजता हा गाडी मला म्हणतोय संजीव बद्दल थांबत मी गाडी जातो म्हणला. किती वाजता? 11 वाजता. नाही मस्त माग व्हायच पायी. मग त्यांना विचारलं कसं काय पुन्हा लावला बरं आहे का? काय विचारलं कसं काय पुन्हा लावला बरं आहे का? मी तुला मी एकदा गेलो का 2-3 महिने तुम्ही एकदा लय लांब रे हो काय करत नाही तिथंच आवाज नाही तुम्ही हायदर नाही गेला मला. मी विचार केला की आम्ही दोघं बरोबर जन्मलेले बरोबर राहिलेले आमच्या बरोबर 18 वर्षाचा तरुण पोरगा हे 400 किलोमीटर गाडीवर प्रवास करायला यांच्यात हिंमत राहिली नाही. मी 870 किलोमीटर सॉरी 470 किलोमीटर नॉन स्टॉप गाडी चालवतो. 500 किलोमीटर किती चालवतो? 500 किलोमीटर नॉन स्टॉप मोटरसायकल न उतरता. मी हे पुण्याहून येताना 5 वाजता उतरायला लावलं. मी पुण्यातून जर निघलो तर घर येऊपर्यंत उतरत सुद्धा नाही गाडीच्या खाली. इथून तर गाडीवर मी बसलो तर डायरेक्ट मी बारामतीच्या घ्यायला जातो 300 किलोमीटर 250 किलोमीटर. चहा घेऊन 5 मिनिटात परत गाडीवर बसलो का थेट दहिवडी. तिथून 100 किलोमीटर आणखी पुढं दहिवडी चहा घ्यायला तिथून निघलो का थेट विट्यात अजून 100 किलोमीटर पुढं आणि विट्यातून चहा घेतला का थेट इस्लामपूरमध्ये डायरेक्ट घरी जाऊन चहा घेतो. 3 वेळा उतरतो मी 500 किलोमीटर अंतरमध्ये. एकदा तर भेटून आम्ही गेलो सकाळी तासगावला आणि संध्याकाळी परत पाठीमागे. लोक म्हटले कुठे होते तुम्ही? मी म्हटलं तासगावला. कुठे आहे तासगाव? म्हटलं तासगाव पाण्याच्या जवळ आहे कोल्हापूरच्या जवळ. किती किलोमीटर झालं बदल जायला यायला? म्हटलं काय जायला 200-250 किलोमीटर यायला 500 किलोमीटर झालं. परमेश्वर देव त्याच्या लेकराला प्रत्येक उद्देशाने प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारे निवडत असतो आणि देवाची निवड ही प्रत्येकापेक्षा वेगळी निवड आहे. आज तुम्हाला मला हे सांगायचं की
तुम्हाला अनाथ सोडणार नाही. तर मी तुम्हाला काय देईन? काय देईन? जोरात तुला काय देईन? पवित्र आत्मा तुम्हाला देईन. कसा देईन? विसार म्हणून. कशासाठी देईन? कशासाठी देईन? कशासाठी देईन? आजपासून लक्षात ठेवा की आपण स्वतःच्या मनाने विचार करायचा नाही, तर जर पवित्र आत्म्याची इच्छा असेल तर हे सर्व काही घडू शकेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. घर पाहिजे ना? मला नको म्हणा, पवित्र आत्मा तू तयार कर. प्रेज द लॉर्ड. पैसा पाहिजे ना? माझ्या इच्छेने नाही, पवित्र आत्मा तुझ्या इच्छेने दे. जो पवित्र आत्मा शद्रक मेशक अबेदनेगोसाठी आग शांत करतो, जो पवित्र आत्मा दानियेलसाठी सिंहाचं तोंड बंद करतो, जो पवित्र आत्मा पौलासाठी आणि पेत्रासाठी जेलचे पाय डळमळीत करतो, जो पवित्र आत्मा खाली त्याला भूकंप करून बंदीशाळेचे पाय ढिले करतो, जो पवित्र आत्मा त्या जगामध्ये ज्या येतानाच लोक त्याच्याकडे पाहतात तेव्हा आगली आणि त्याच्याकडे ज्वाला घेऊन येतो, तो पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिलाय. कोणती ताकद आहे का अशी? त्याच्यासाठी आपल्या बरोबर मजबूत आपल्या बरोबर पवित्र आत्मा. म्हणून आत्म्याच्या प्रेमाने रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलं 8 नंबरचा अध्याय. रोमकराच्या पत्रात 8 नंबरचा अध्याय मध्ये काय लिहिलं बघा. चला पटकन. रोम 8 नंबरचा अध्याय. जे देहाच्या अधीन आहे, जे देहाच्या अधीन आहे त्यांना देवाला पसंत करता येत नाही. त्यांना देवाला पसंत करता येत नाही. परंतु जे देहाच्या अधीन आहे, कशाच्या अधीन आहे? कशाच्या अधीन आहे? जे देहाच्या अधीन आहे त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. पुढे. परंतु तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही. जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. कोणाच्या अधीन आहात? प्रेज द लॉर्ड. कोणाच्या अधीन आहात? पवित्र आत्मा कोणाला मिळाला? बोला. डायरेक्ट मिळाला असता ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. मिळाला असता मला पवित्र आत्मा मिळाला, वर हात करा. ज्यांना मिळाला आहे त्यांना मिळाला. मग तुम्ही कोणाच्या अधीन आहात? कोणाच्या अधीन आहात? कोणाच्या अधीन आहात? कोणाच्या अधीन आहात? आत्म्याच्या. जर तपासून पहा बरं, देहाच्या अधीन आहेत का आत्म्याच्या अधीन आहेत? कोणाच्या अधीन आहेत? कोणाच्या अधीन आहेत? मग तुम्हाला तुम्ही देहात परत कुणी पाठवलं यावर कधी विचार केला का? तुम्ही आत्म्याचा प्रेमाने खाणाऱ्या, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा राहत आहे, तरीही तुम्ही देहात परत चालत आहात. Who divert you from the Holy Spirit to the body function. तुम्हाला देहात, शरीरात पुन्हा कोणी पाठवलं आहे? विचार केला कधी आपण? तुम्हाला देहात कोणी पाठवलं आहे? या देहात पवित्र आत्मा प्रभू येशूने ठेवलेला आहे. तो तुम्हाला त्याने सामर्थ्याचा मार्गदर्शन दिलेला आहे, तो तुम्हाला कैवारी दिलेला आहे, तो तुम्हाला सर्वस्वी दिलेला आहे. तरी
चिटके, हा. व्यभिचार, हा. लबाडी हा. आणि असे इतर देहाची काय अवघड आहे. आपण देहाच्या कर्मात आहोत. देह सांगतो, काय सांगतो देह? देह काय सांगतो? भूक लागली. देह काय सांगतो? तहान लागली. देह काय सांगतो? चांगली साडी घे. देह काय सांगतो? चांगले दागिने कर. देह काय सांगतो? त्याचं चांगलं होऊ नये. देवाचं वचन सांगतं, जितक्याच देवाचा आत्मा चालवतो पुढे. 9 नंबरचं वचन. हा, मिळालं? 8-9 लोकांचं पत्र 8 नंबरचं ते 9 नंबरचं वचन. पटकन. परंतु तुमच्यामध्ये हा, हा. देवाचा आत्मा वस्ती करत हा, हा. आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, हा, हा. आत्म्याच्या अधीन आहे. हा, पुढे जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, ऐका. जर हा, हा. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. अरे बाप. ऐका, परत एकदा इशारा आहे देवाच्या पवित्र आत्म्याचा. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. तर तो कोणाचा नाही? कोणाचा नाही? मग ख्रिस्ताचा नाही, मग कोणाचा आहे? कोणाचा आहे? किती मोठा इशारा आहे. मग आजच्या रविवारी घरी जाण्याच्या अगोदर प्रभूवर प्रार्थना करा, प्रभू मला तुझं व्हायचं. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये तुझा आत्मा येऊ दे. तू मला विश्राम दिलास, तो माझा आहे. तू माझ्यासाठी दिलास, तो मला दे. पॉल एंगेचो नावाचे देवाचे खूप मोठे सेवक आहे. पॉल एंगेचो जगामध्ये सर्वात मोठे सेवक आहे जगात. बाकीचे लोक जे दाखवतात ना की आमच्याकडे 2 लाख आले, 5 लाख आले, हे आलं ते आलं, ते सगळं ठोकाणे. जगामध्ये सर्वात जास्त सभासद असणारा एकमेव व्यक्ती आहे, ते म्हणजे पास्टर पॉल एंगेचो, दक्षिण कोरिया. 4 कुटुंबीचा माणूस आहे. 4 पास्टर पॉल एंगेचो. आणि त्यांना पवित्र आत्मा देवाने दिला. देवाने त्यांना ते चालताना पवित्र आत्म्याला सांगतात, माय सिनियर पार्टनर यू वॉक विथ मी. तू माझ्या बरोबर चाल. ते पवित्र आत्मा चालताना त्यांना जाणवतो. आणि त्यांच्या शेजारी गर्दी असते. जवळ कोणी जर आला तर तो पवित्र आत्म्याचा स्पर्श त्याला होतो. तो जागेवर पडतो. 2 फूट त्यांच्या जवळ कोणी चालत नाही. चालताना त्यांच्या जवळ कोणी चालत नाही. ते जर बसले इथे खुर्चीवर जागेवर असेल तर त्यांच्या शेजारी पवित्र आत्मा बसलेला असतो. त्यांच्या शेजारी कोणीच बसू शकत नाही. कारण बसायला गेला तर पवित्र आत्म्याचा शॉक त्याला लागतो. तो धारगत पडतो. आणि पॉल एंगेचो हसतात आणि सांगतात, काय रे भाऊ काय विचारत बसायला. पॉल एंगेचो बसले आणि त्यांच्या शेजारी एखादा माणूस बसायला आला, तो उलथून पडला पवित्र आत्म्याच्या अग्नीने. आणि मग पॉल एंगेचो त्याच्याकडे पाहतात आणि त्याला म्हणतात, काय रे भाऊ तुझे काय पवित्र आत्म्याच्या अंगावर बसला आला होता का? बघितलं काय म्हणता? तुला दिसत नाही की पवित्र आत्मा बसलेला आहे. ते चालतात तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्याबरोबर चालतो. ते बोलतात तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्यावर बोलतो. ते झोपतात तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्यावर चालतो. सगळीवर त्यांच्या बरोबर. गाडीत बसताना 2 सीट केले. ते काय केले? 2 सीट. जगामध्ये पहिलीच गाडी आहे 2 सीट. ते सांगतात, पवित्र आत्मा, ओ माय सिनियर पार्टनर, कम अँड यू सीट हिअर. तू ये आणि इथे बस. पवित्र आत्मा बसतो. जेवताना 2 टाका लावतात जेवायच्या टेबलवर. जेवताना 2 खुर्च्या समोर ठेवतात.
चालताना दोन ठिकाणी चालतात, कपडे घ्यायला गेले का दोन ड्रेस घेतात, चर्च मध्ये बोलताना दोन माईक लावतात, शेजारी एक त्याच्या शेजारी एक, दोन्ही सारखे पुलपेट, ते ज्या वेळीवरून बोलतात त्या पुलपेट बोलतात ते पुलपेट आणि त्याच्या शेजारी सेम पुलपेट, त्यांच्या अंगात जो ड्रेस आहे तसाच ड्रेस एक्स्ट्रा घेतलेला पवित्र आत्म्यासाठी. ते सांगतात की पवित्र आत्मा माझा दुसरा मदतगार आहे, तो माझा थोरला भाऊ आहे, तो माझ्या बरोबर माझ्या पित्याने दिलेला आहे, माझ्या येशूने शिक्का मारून तो माझ्यासाठी दिलेला आहे, तो ऑर्डनरी नाही. पवित्र आत्मा स्वयं देवाच्या लोकांनो, तो जगाचा नाही. पवित्र आत्मा स्वयं तो जगती नाही, तो देहाचा नाही, पण प्रभू येशूच्या रूपाने तो तुमच्या आणि माझ्या देहात वस्ती करण्यासाठी त्याने सदा सर्व काळ दिला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा पवित्र आत्म्याला घेऊन ते चालतात तेव्हा पेत्र चालायचा तेव्हा लोक मुंचित व्हायचे, खाली पडायचे, पेत्राचे कपडे काढून लोकांच्या अंगावर टाकले म्हणजे लोक भरे व्हायचे. त्यांच्याकडे पाहताना भूत किंचाळायचे, ओरडायचे आणि निघून जायचे, कारण भूताला माहिती आहे की याच्या बरोबर जाणारा देवाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. पेत्रापेक्षा त्या पौलापेक्षा तुम्हाला आणि मला देवाने अधिउच्च स्थान दिलेले आहे. तो सांगतो की माझा आत्मा तुम्हामध्ये मी सदा सर्व काळासाठी दत्तक दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. विचार म्हणून दिलेला आहे, मार्गदर्शक म्हणून दिलेला आहे. त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात बोलवा. त्याला विचारा की तू माझ्या बरोबर ये, तू माझ्या बरोबर जा, तू माझ्या बरोबर राहा. देहाची कर्म सोडून द्या. आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे, आपल्यामध्ये देवाचा आत्मा भरून वाहत आहे. जो देवाच्या अधीन आहे, देवाच्या लोकांनो, जो पवित्र आत्म्याच्या अधीन आहे, तो देहाची काम करत नाही. देहाची काम आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे, म्हणून त्याला प्रथम स्थान द्या. त्याला विनंती करा की हे पवित्र आत्मा तू माझ्या अतिशय उच्च लेवलला परमेश्वर देवाने आपल्याला नेऊन ठेवलं. येशू ख्रिस्ताच्या कृपेने आपण अतिशय उच्च स्थानावर गेलेले आहोत. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आपल्यामध्ये पवित्र जगातल्या कोणत्याच मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये पवित्र आत्मा नाही. जगातल्या श्रीमंत धनवान लोकांमध्ये पवित्र आत्मा नाही. जगातल्या नामवंत लोकांमध्ये पवित्र आत्मा नाही. पण प्रभूने तुमच्या माझ्या त्याचा आत्मा ठेवलेला आहे. आपण या जगापेक्षा वेगळे आहोत. म्हणून देवाचं पवित्र वचन सांगतं, मुलांनो, जगात जो आहे, जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हामध्ये जो आहे तो सर्व श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे देवाचा गौरव करूया. तुम्हामध्ये जो आहे, आपल्यात जो आहे तो जगातील सर्वापेक्षा सर्व श्रेष्ठ आहे. सकाळी बघा, जगातला मोठ्यातला मोठा माणूस, जगातला मोठ्यातला मोठा माणूस प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा विसरत नाही. माझ्या मोबाईल मध्ये मी सकाळी फोन केला गुलाबरावला. ते बुलढाणा जिल्ह्याचे CEO झाले. CEO बुलढाणा जिल्ह्याचे. पूर्ण बुलढाणा जिल्हा त्यांच्या ताब्यात. पूर्ण जिल्हा सगळे डिपार्टमेंट त्यांच्या ताब्यात. जिल्ह्याचा ते बाप झाले. बाप. पूर्ण जिल्ह्याचं सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची. सकाळी त्यांना फोन केला आणि म्हटलं, बोला पास्टर, प्रेज द लॉर्ड. काय म्हटले? बोला पास्टर, प्रेज द लॉर्ड. म्हटलं, अभिनंदन, तुमची प्रार्थना आणि माझ्या येशूची कृपा आहे की तो मला इथपर्यंत घेऊन गेला. तुमची प्रार्थना आणि माझ्या येशूची कृपा आहे. ज्या माणसाकडे लाखो लोकांचे डोळे लागले, ज्याच्या हाताकडे लाखो लोकांचे डोळे लागले, त्याचे डोळे मात्र येशूकडे लागले. प्रेज द लॉर्ड. तो ज्ञान
फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे. देव त्याच्या लेकरांवर दया करतो आणि त्याच्या येणाऱ्या पिढ्या आशीर्वाद देतो. निराश होऊ नका, खिन्न होऊ नका. अशक्य गोष्टीला शक्य करणारा देव आपल्याबरोबर आहे. आपल्या लेकराला कमी मार्क मिळाले अजिबात नाराज होऊ नका. आपल्या लेकराला नोकरी मिळाली नाही अजिबात नाराज होऊ नका. आपल्या लेकराच्या जीवनात काहीतरी वाईट गोष्टी आहे नाराजाने खिन्न होऊ नका. कारण त्यामधून परमेश्वर देव चांगलं फळ तयार करत आहे. टेन्शन घ्यायचं नाही. माझं लेकरू प्रार्थना करत नाही, टेन्शन घेऊ नका. कारण माझा देव त्याला केवळ प्रार्थना करणार नाही तर लोकांसाठी प्रार्थना करणार बनवणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुलाला नोकरी नाही निराशाने खिन्न होऊ नका. तो नोकरी घेणार नाही तर लोकांना नोकरी देणारा प्रभू करणार आहे. माझ्या लेकराला ज्ञान नाही खिन्न निराश होऊ नका. प्रभू त्याला ज्ञान घेणाऱ्याच्या जागी नाही तर तो ज्ञान देणार आहे. कारण तुमच्या जीवनात विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये साक्ष असावा ही देवाची इच्छा आहे. तुम्ही देवाचा गौरव करा, तुम्ही देवाची महिमा करावी, तुम्ही देवाची स्तुती करावी, तुम्ही देवाची आराधना करावी. यासाठी त्या प्रभूला प्रथम स्थान द्या. कारण तो देव आपलं जीवन बदली करणार. काय वचन ऐकलं आपण? 8 नंबरचा अध्याय 10 नंबरचं वचन काय वाटतं? जितक्यांना पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तरी शरीर जरी पापामुळे मेलेलं आहे नीतिमत्वामुळे जीवन आहे. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल आणि पापामुळे जरी शरीर मेलेलं असेल तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. आत्मा जीवन आहे. तो प्रभू आपल्याला जीवन देण्यासाठी तयार आहे. तो प्रभू आपलं जीवन बदली करण्यासाठी तयार आहे. तो देव आपल्याला आशीर्वादित करणारा प्रभू आहे. तो देव आपली खालच्या चिंता मागणारा देव आहे. आपण ओळखा आपण कोण आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना एकटे चालत नाही. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. तो आत्मा बाकीच्या शरीराला लुटीत चालतो. प्रेज द लॉर्ड. बसताना तू एकटी बसत नाही. पवित्र आत्मा तुझ्या बरोबर आहे. बसताना चांगलं बसायचं. कोण बरोबर कोण आहे? पवित्र आत्मा. बोलताना चांगलं बोलायचं. कारण आपल्यामध्ये कोण आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा कसं बोलतो? चांगलं बोलतो. पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. मारायला चाललेल्यांना पाठीमागे ठेवतो. पवित्र आत्मा वाईट मार्गाच्या लोकांना चांगल्या मार्गाकडे घेऊन येतो. आपण जर वाईटाच्या बरोबर वाईट वागायला सुरुवात केली त्याच्यात जो आत्मा आहे ना डबल निघून गेलेला. एक आलेले 7 किती झाले? 8. त्याच्यात जे 8 आत्मा आहे ना त्याच्या संग आपण बोलायला येतो. त्याचा आत्मा आणि आपला आत्मा तो 8 आत्मे आपल्यावर ताबा होतात आणि आपल्याला देवाच्या विरुद्ध बोलायला भाग पाडतात. देवाच्या लोकांनो देवाच्या बरोबर राहणाऱ्या माणसाला देव आशीर्वाद देणारा देव आहे. आज आपण काय शिकलो? तुझा देव परमेश्वर हा तुझा मार्गदर्शक. आपण सुरुवात केली होती. कुठून सुरुवात केली होती? नीतिसूत्राचा पुस्तक त्याचा 3 नंबरचा अध्याय 6 वचन. काय वचन होतं? काय वचन होतं? शबास बहादर. तू आपल्या सर्व मार्गात हे थांब तुला सांगू दे. थांब. हां चिव सांग. हां तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक. आम्ही नवीन कोण आहे? हां कोण सांगते? आणखी कोण सांगतंय? सांग पटकन. वाचून नाही तसं सांगतो नाही. चल. हां सांग लवकर. जसं येईल तसं. हां सांग. शरीर सांग जसं येईल तसं. सांगा ना आपल्या बुद्धीवर सांगा पटकन सांगा. टपकन. हां